ठरलेलं आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पाहिजे, आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा मोठा विषय आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हा मोठा फरक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आमची विनंती एवढीच आहे की थोडी शहानिशा करून आपण जर बातम्या दिल्या तर खूप त्याचं माणसामध्ये देखील आपली जी प्रतिमा आहे मीडियाची ती देखील चांगली राहील. कारण शेवटी ती एखादी बातमी दिल्यानंतर तुम्हाला परत ती दुसरी बातमी खरी बातमी छापायला लागते, खरी बातमी दाखवायला लागते. त्यामुळे एवढंच आमची विनंती आहे. आणि कुठं चुकलं तर तुम्ही सांगा ना बाबा इथं चूक आहे म्हणून. परंतु जे सरकारने केलेलं चांगलं काम आहे किंवा जे कोणी आरोप केलेत ते आरोप खरे आहेत की खोटे आहेत याची देखील थोडी शहानिशा आपण केली पाहिजे. आता आम्ही पण काही आमच्या दोघांवर खोट्या गुन्ह्यामध्ये नावं टाकायचं ते काय एक आपला प्रवीण दरेकरनी ते दिलं होतं ना व्हिडिओ क्लिप, तर त्याची SIT लावलेली आहे आणि त्या चौकशीत बरंच काय बाहेर येत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर खळबळजनक काही गोष्टी आहेत त्याही येतील. पण आम्ही कधी म्हणालो का त्याच्या बाबतीमध्ये हे आलंय ते आलंय? येईल ना, त्याचा अहवाल आल्यानंतर आपल्याला कळेल आणि ते खरं असेल. आम्ही कुठलंही खोटं सूड भावनेने कुठलंही काम करणार नाही. सत्ता किती आमच्याकडे बहुमताची असली तरी सुद्धा कुणावरही सूड भावनेने द्वेषापोटी कुठल्याही आकसाने आकसबुद्धीने कुठलीही कारवाई आम्ही करणार नाही. आमचा तो तिघांचाही स्वभाव नाही आहे. आणि म्हणून फक्त एवढंच आहे की हे अधिवेशन जे आहे हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला भरभरून एवढं दिलंय की आता आम्हाला त्यांच्या ऋणातून उतराई व्हायचं आहे. त्यामुळे आम्हाला काम करायचं आहे आणि काम करण्यामध्ये विरोधी पक्ष जर आला सोबत सहकार्य केलं तर चांगलं आहे. त्यांचंही नाव होईल, त्यांच्याही मतदारसंघामध्ये न्याय मिळेल, या महाराष्ट्राला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. आता तरी म्हणजे संख्या आता कमी होत आता कुठपर्यंत आले बघा. आता तरी आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करावं, बस एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार, मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी आणि पत्रकार भगिनी बंधूंनो, सर्वप्रथम आज रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाच्या संघाने केरळवर मात करून रणजी ट्रॉफी आपल्या राज्यामध्ये आणली त्याबद्दल मी विदर्भाच्या टीमचं सर्व प्लेयर्सचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 26 मार्च या दरम्यान या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि मला असं वाटतं की हे तसं नवीन सरकारचं एक प्रकारे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. आणि जसं दादांनी सांगितलं की आम्ही कुठेही अधिवेशन आटपून टाकावं अशा मानसिकतेत न राहता त्या ठिकाणी नीट 4 आठवड्याचं अधिवेशन हे आपण आयोजित केलं आहे. आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की विरोधी पक्षाने एक 9 पानाचं पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 9 नेत्यांची नावं आहेत. त्यातल्या 2 नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत. एक नाव जर आम्ही शोधतोय की नेमके ते आमदार आहेत का नाही आहेत, तर म्हणजे असतील कदाचित, पण आमच्या काही लक्षात येत नाही. आता आम्ही जरा ते शोधायला पाठवलेलं आहे की बाबा ते कोण आहेत नेमके. आणि आपण बघितलं असेल की हम साथ साथ है अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही. हम आपके है कोण चालतीच परिस्थिती तिथे आहे. कारण काँग्रेस पोचलीच नाही. अर्थात जेवताना आली असं आम्हाला समजलं, पण वेळेवरपर्यंत काँग्रेस आली नाही. रोहित पवारांनी काहीतरी ट्विट केलं मला वाटतं, त्यांनी पण काहीतरी आपली काय नाराजी व्यक्त केली आहे. बरं, वडेट्टीवार नाही, नाना पटोले नाही, जयंत पाटील नाही, कोणीच नाही. त्याच्यामुळे एकूणच हे कशा पद्धतीनं विरोधी पक्षाचं कामकाज चाललेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे. खरं तर चहापानावर त्यांनी बहिष्कार घातला. आत्ता त्यांना ही संधी होती